brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महानगरपालिका जर बीजेपीकडे जर येते, भाजपकडे येते, तर चांगला विकास होऊ शकतो. मराठी माणूस मतदान देतो, कुणाला देतो? नेत्याला देतो. नेता स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडून दुसरीकडे जातो. कामं केली आहेत त्यांनी. खूप कामं केले ते. दोन्ही भाऊ एकत्र या, पूर्ण पार्टी एकत्र या, जनता पार्टी एकत्र येऊ दे. पुढे जाऊन तुमचे अजून इक्वेशन बदलतील. मराठी माणसांच्या आयुष्यात कुठे बदल झाला? पण मराठी माणसांनी काय करायला पाहिजे त्यासाठी? बाळासाहेब ठाकरे ने हिंदुत्व की बात बोली है, उन्होंने मराठी वगैरह में भी नहीं डिफ्रेंशिएट किया. तो अगर मेन को याद करो तो सिर्फ हिंदुत्व के बारे में सोचो, बाकी सब भूल जाओ. त्यांच्यामध्ये तशी एकता मला दिसत नाही आहे, खरं सांगायचं होतं. आणि बी जे पीचं कसं, भाजप तशी एकता असायला पाहिजे त्यांच्यामध्ये. एकता म्हणजे त्यांचे आता ही निवडणुकीपुरती त्यांची एकता मला दिसते. हिंदू अगेन्स्ट मुस्लिम, मुस्लिम अगेन्स्ट हिंदू असं करून त्यांना वाटतं की ते यावर्षी हे 2024चं इलेक्शन जिंकू शकणार, पण असं हे शक्य नाही, हे लक्षात ठेवा. विधानसभेला हारले ना ठाकरे. काय बघू आता मुंबईत काय होते. विधानसभेचं झालं, लोकसभेला तर जिंकलेत ना. हे सगळे नॉन मराठी आहेत. जर आम्ही हा जरी 195 वॉर्ड जरी बघितला तर इथे मराठी कुठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. दोनों पार्टियां एक दूसरे पर आरोप करती है कि आपने हिंदुत्व छोड़ा. आपको क्या लगता है, हिंदुत्व सच में किसने छोड़ा? नेते लोक एकत्र चहा पीत बसतात, नाश्ता करतात, हे सगळे एकत्र असतात. फक्त एक कार्यकर्ता खाली मरून जातो. रोडचं काम कोण करतोय? आदित्य ठाकरे करतात. आदित्य ठाकरे कोण आहे? मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आमदार आहे, ते करतात. कोण एकत्र येते, कोण दूर जाते, ह्याच्यावरती बोलण्यात काही अर्थच नाही राहिले आता. आज मुंबईमध्ये इतकं पोल्युशन आहे की श्वास घ्यायला पण मुश्किल आहे. ठाकरे बंधू म्हणजे पहिल्यापासून मुंबईकरांचं स्वप्न होतं की त्या दोघांनी एकत्र यावं. काय हे दोघे एकत्र आले ते करतील असं वाटते मुंबईकरांना. जिन्होंने छोड़ा है उन्होंने छोड़ा है, भले ही वो माने ना. अपने पिता के कदमों पे उठते नहीं चले हैं. 15 जानेवारीला मुंबईत महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि निवडणुकीचा ज्वर हा मुंबईमध्ये वाढताना दिसतोय. कारण आज राज ठाकरेंनी मनसैनिकांची बैठक घेतली आणि नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांच्या 66 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. म्हणूनच मुंबईच्या निवडणुकीमध्ये रंगत येत असतानाच मुंबईकरांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी वरळीतल्या या मनीज कॅफेमध्ये आलेलो आहे, जिथे 24 तास मुंबईकरांची गर्दी असते चहा पिण्यासाठी किंवा दाक्षिणात्य पदार्थ खाण्यासाठी. आपण काही मुंबईकरांसुद्धा इथं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला सांगा, आता 15 तारखेला मतदान आहे आणि समोरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असा सामना मुंबईमध्ये होतोय. तुम्हाला काय दिसतं या सामन्यामध्ये? कसं आता बी जे पीचं सरकार पण आहे, केंद्रामध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये पण त्यांचं सरकार आहे. आता जर महानगरपालिका जर बी जे पीकडे जर येते, भाजपकडे येते, तर चांगला विकास होऊ शकतो त्यांच्याकडून. पण आता हे उद्धव ठाकरे तर सांगतायत की मुंबईची अस्मिता तोडण्याचा प्रयत्न होतोय, मराठी माणसाचा अपमान होतो वगैरे वगैरे. कसं त्या दोघांचं जरी शिवसेनेचं आणि जरी आपलं मनसेचं जरी त्यांचं पाठबळ असू शकलं, तरी त्यांच्यामध्ये तशी एकता मला दिसत नाही आहे, खरं सांगायचं होतं. आणि बी जे पीचं कसं, भाजप तशी एकता असायला पाहिजे त्यांच्यामध्ये. एकता म्हणजे त्यांचे आता ही निवडणुकीपुरती त्यांची एकता मला दिसते. आता हे त्यांचे 2 गठबंधन त्यांचं जे झालेलं आहे हे 2-3 महिन्यापूर्वीच झालेलं आहे. 19 वर्षांपासून दूर होते. हां, एकूण एवढं वर्ष त्यांची दूर होते. पण आता बी जे पीचं कसं पहिल्यापासून आता सरकारमध्ये त्यांचं केंद्रामध्ये पण कामं होतात, हे तुम्हाला दिसतात. कोस्टलमध्ये त्यांची कामं आहेत किंवा असं बाहेरही पण त्यांचं रोड वगैरे चांगले त्यांची कामं चाललेली आहेत. बाहेर तुम्ही बघतच असाल त्यांच्या. म्हणून त्यामुळे असं ह्यांचं बाकीचे मुद्दे असं मला असं वाटतं की बी जे पीकडे जर महानगरपालिका आली आणि कसं आहे, मेन परिवर्तन होणं गरजेचं आहे. एवढ्या वर्ष जर शिवसेनेकडे जर त्यांची आहे पहिल्यापासून, तर परिवर्तन होणं महत्त्वाचं. तर तुम्ही भाजपचे विकास कामं सांगतायत, पण उद्धव ठाकरेंचं किंवा राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की भाजप विकास सांगत असलं तरी मुंबईमध्ये मराठी माणसाचं कुचंबना भाजपमुळे होते असं त्यांना वाटतं. पण आता विचार कराना, जर शिवसेनेकडं जर त्यांची होतं तर मराठी माणसांना कुठे एवढे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत? ॲज अ नॉन मराठी दिलेच नाही, सगळे नॉन मराठी आहेत. जर आम्ही हा जरी 195 वॉर्ड जरी बघितला तर इथे मराठी कुठे कॉन्ट्रॅक्टर आहेत? इथे स्वतः ह्या जी साऊथमध्ये मराठी कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत, म्हणजे बोटावर मोजण्या इतके असू शकतात.
त्याच्यामुळे असं हे मला तुमच्या गळ्यात हे सोन्याचं आहे? आ सोन्याचं आहे तुमच्या गळ्यामध्ये? हो आणि काय किती वजन आहे याचं? आ किती वजन आहे? आता बघावं लागेल किती आहे ते. म्हणजे खूप महागडा दिसतंय. नाही नकली आहे. नकली आहे. पण आता हे निवडणूक आली आता मुंबईमध्ये, मग आता काय करायचं, मतदान करायचं आणि घरी बसायचं. तुम्हाला असं काय वाटतं कुठले मुद्दे निर्णायक ठरू शकतात त्या निवडणुकीत? बदल कोणी केला आज ते तुमचे जे बोलतात ना, एवढे जे रोड झाले सगळे तुमचं सीलिंग झालेलं आहे, परत तुमचं कोस्टल रोड झालेला आहे, मेट्रो झालेले आहेत, झाला ना बदल, भरपूर झाला ना, BJPनं भरपूर केला बदल. मराठी माणसांच्या आयुष्यात कुठे बदल झाला आहे? पण मराठी माणसांनी काय करायला पाहिजे त्यासाठी? मराठी माणसांनी तुम्ही किती आज मला सांगा ना, मराठी माणसांनी काय करायचं त्यासाठी? का मतदान दिलं, उद्या तुम्ही तुमचे पक्ष फोडून दुसरीकडे जाणार? मराठी माणूस मतदान देतो, कुणाला देतो? नेत्याला देतो. नेता स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडून दुसरीकडे जातो. मग मराठी माणसांनी काय करायचं त्यासाठी? तुम्ही बघा, तुमच्या बोलण्यातून मला राग लक्षात येतो तुमचा, पण याला जबाबदार कोण आहे? म्हणजे आता आपल्याला ठरवावं लागेल ना, की जर राजकारणाची पातळी अशा पद्धतीला खालच्या लेवलला गेली असेल तर मग सर्वसामान्य माणसांनी काय मानायचं? सर्वसामान्यांना काहीच काय आहे, नेत्या लोकांनी बोलायचा अधिकार दिलेला नाही. हे नेते लोक जनतेसमोर वेगळं दाखवतात आणि आतून वेगळे असतात. हो, आणि जनतेचे जे कार्यकर्ते आहेत हे आपसात भांडणं करतात. नेते लोक एकत्र चहा पीत बसतात, नाश्ता करतात, हे सगळे एकत्र असतात. फक्त एक कार्यकर्ता खाली मरून जातो. त्यांचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की नेते बाहेर भांडतात पण आतून मात्र सगळे एकत्र असतात. अजूनही काही लोक आहे, आपण त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय नाव आहे तुमचं? अक्षय. आणि कुठे राहतो तुम्ही? वरडी. वरळीत. हो. चहा प्यायला आलाय? हा घेतली चहा? घेतली. दूर जाऊ नका, या पुढे. 15 तारखेला मतदान आहे मुंबईमध्ये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत. समोर भाजप आणि शिवसेना आहे. कशी दिसते तुम्हाला फाईट? खूप चांगली फाईट दिसते. आणि मी जास्त मनसे राज ठाकरे साहेबांनाच मी वोट करेन. येस. काय तुम्हाला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे राज ठाकरेंना मतदान करायला पाहिजे लोकांनी? ते मराठी बांधवांसाठी खूप काही करतात. जसं की आमच्या इथे एक किस्सा झाला होता काय किस्सा झाला? की माझी आत्या जी होती तिच्या म्हणजे ऑफ झाली होती, झाड पडलं होतं. तर तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः घरीसुद्धा आली होती आमच्या भेटायला. हो. येस. मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतोय की मुंबईमध्ये मराठी माणसाची कुचंबना होते आणि ज्याला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे. दुसरा मुंबईतल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, पाण्याचा मुद्दा आहे, रस्त्यांचा मुद्दा आहे, मुंबईच्या अस्मितेचा सुद्धा मुद्दा आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडले जाण्याचा डाव आखला जातोय असा आरोप ठाकरे बंधू करतायत. तुम्ही कसं बघता याकडे? तुम्ही कुठे राहता? वरडी. वरळीत. हो. आता इथून आदित्य ठाकरे आमदार हो. आहेत. हो. कामं केली आहेत त्यांनी? खूप कामं केले त्यांनी. कुठली कामं केली? आता आमचे वरडी बीड साहेब तुम्ही पाहिला तर जे काय त्यांनी पुनर्विकास केला आहे तो त्यांच्यामुळे झाला आहे. जे काय मग या विधानसभेला असं काय झालं की आदित्य ठाकरेंना जिंकता त्यांच्या नाकीनं आलेत? आता कसं आहे की आत्ताचं सरकार असं आहे की काय सांगता येत नाही काय होईल काय नाही ते. तर त्याचं काय आयडिया नाही. हे बघा, हे बोलायला तयार नाहीत, ते थेट बोलत नाहीत. तुम्ही काय बघता याच्यामध्ये? कशाबद्दल? आता 15 जे कोणी आलेत एकत्र आले चांगली गोष्ट आहे. फक्त या देशातल्या युवाला हवं आहे की त्याला रोजगार भेटावा, चांगलं शिक्षण भेटावं. आजकाल गव्हर्नमेंट शिक्षण भेटत नाही आहेत, खूप ते महाग झाले आहेत. प्रायव्हेट शिक्षणचे पैसे आम्हाला परवडत नाही आहेत. तर आम्ही मुलं करण्याच्या आधी पण विचार करते की भैया आमचं शिक्षण स्वस्त झालं पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र या, पूर्ण पार्टी एकत्र या, जनता पार्टी एकत्र येऊ दे. पुढे जाऊन तुमचे अजून इक्वेशन बदलतील जे एवढ्या वर्षात बदलत आले आहेत. पण शेवट आमचं आहे की आमच्यासाठी जे मूलभूत सुविधा आहेत, इंटरनेट नाही बोलत आहे मी, अन्न वस्त्र निवारा याची सोय, आणि शिक्षण याची सोय करा. आणि मुंबई असू दे, मराठी असू दे किंवा कोणी असू दे, प्रत्येकजण हे डिझर्व करतं. आज मुंबईमध्ये इतकं पोल्युशन आहे की श्वास घ्यायला पण मुश्किल आहे. तर ह्या गोष्टी ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यावरती फक्त नजर ठेवा आणि त्याचा विकास करा. तुम्हाला असं वाटतं का की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर तुम्ही ज्या मुद्द्यांबद्दल तळमळ व्यक्त करताय ते पूर्ण होईल? बघा, आता इलेक्शनच्या आधी खूप वेगळ्या संघटना असतात, इलेक्शनच्या नंतर खूप वेगळ्या संघटना होतात. त्यामुळे कोण एकत्र येते कोण दूर जाते ह्याच्यावरती बोलण्यात काही अर्थच नाही राहिले आता. तर जो काही शेवट आहे तो फक्त विकासाचा शेवट आहे. मग ते तुम्ही कोणासोबतही येऊन करा आणि तो विकास दिसू द्या. फक्त ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये नको की इथे बिल्डिंग झाले, इथे ब्रिज झाला. ॲक्च्युअल जो खरा ग्राउंड लेवलला विकास आहे तो फक्त दिसू द्या बस. तुम्ही कुठे राहता? मी इथेच प्रभादेवीत राहते. आता इथे तर मला वाटतं शिवसेनेचेच आमदार आहेत. हां, कोणताही आमदार असू दे, मी कोणत्या पार्टीला सपोर्ट नाही करत आहे किंवा मी कोणत्या पार्टीकडून हे नाही बोलत आहे की ह्यांनी काम केलं किंवा त्यांनी नाही केलं आहे.
आम्ही मुंबईत राहतो, मुंबईमध्ये 24 तास आम्ही काम करतो, हे पण करतो. तुम्ही एवढं सगळं सांगतायत, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी आहात. लाडक्या बहिणी ठीक आहे, ती एक वेगळी आहे. जे बघा, मी या मुद्द्यावरती पुन्हा बोलू नाही शकत, कारण की जे गरजू आहेत त्यांच्यासाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी कमवते तर माझ्यासाठी ती इतकी महत्त्वाची गोष्ट नसू शकते. माझ्यासाठी जे महत्त्वाचं आहे की माझं जर मूल पुढच्या जन्मी या जगात येणार असेल तर त्यासाठी माझ्या शिक्षणाची त्याची चांगली सोय झाली पाहिजे. त्यासाठी राहण्यासाठी एक घराची साली मूलभूत सुविधा असली पाहिजे. आजकाल आम्ही काम करून सुद्धा घर घेणं आमच्यासाठी म्हणजे बोलतात ना, डायरेक्ट कल्याण डोंबिवलीलाच जावं लागतंय. तर बस एवढंच आहे की आमच्या बेसिक सुविधा आहेत त्या आम्हाला भेटू दे, बाकी काही नाही. मुंबईतून मराठी माणूस बाहेर जाण्याला जबाबदार कोण आहे? ते पुन्हा वेगळा वादाचा विषय आहे. कसा वादाचा? मी पॉलिटिकली या जो माणूस मराठी माणूस दक्षिण मुंबईत राहत होता प्राईम लोकेशनमध्ये, तो माणूस आज कुठं नाला सोपारा किंवा नवी मुंबईत गेलाय, पार बाहेर फेकला गेलाय. कुणीतरी जबाबदार असेल याला? हां, असू शकतं. माझा एवढा ग्राउंड लेवलचा एवढा अभ्यास नाही आहे. मी जे नॉर्मली जे माझ्या डोळ्यासमोर दिसतं मी त्याच्याबद्दल बोलू शकते. इतका मी अजूनपर्यंत अभ्यास केला नाही. जर अभ्यासक असती तर मी नक्कीच बोलली असती, पण आता नाही सांगू शकत. त्यांचे मुद्दे फार तळमळीचे आहेत. अर्थात त्यांची वेगळ्या पद्धतीची मत आहेत, पण त्या ज्या बोलत आहेत नोकरी, रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य, रस्ते, गटार, हे जेवढे सगळे मुद्दे आहेत त्याच्या मुद्द्याबद्दल काम होणं गरजेचं आहे. ठाकरे एकत्र येतील का? तर ते येतील, पण आमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे असं त्यांचा प्रश्न आहे. आपण अजूनही काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही कुठले आहात का? मैं वर्ली में मुंबई 18 में रहता हूँ. तो मेरा नाम शाहनवाज कड़वेकर है. कड़वेकर. और क्या जाना? मूळ कुठले आहेत तुम्ही? मूल मतलब रत्नागिरी. आणि मतदान मुंबईत आहे की रत्नागिरी? मुंबई 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 मुंबई. म्हणजे मतदान वरळीत आहे. वर्ली 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 197 अजीत दादा. हाँ, हम और हमारे जो वार्ड के हैं ना, वहाँ जो मज्जन खान खड़े हैं, उनकी घर के उनकी बच्ची खड़ी है. अभी अभी उनका फॉर्म भर कर आया. एक बात बताओ आप, तो अब ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे साथ में आए हुए हैं और सामने भाजपा और एकनाथ शिंदे है. आपको मुंबई की फाइट कैसी दिख रही है? जो जिसने जैसा काम किया वो वैसा उनको मिलेगा. जो जैसा काम किया है, आपको क्या लगता है काम किसने किया और किसने नहीं किया? देखो अभी वो तो हम नहीं बताएंगे. अब ज़्यादा वो तो कैसा मालूम है, जिसका काम दिखता है वही उसका वोट है. आप राष्ट्रवादी की बात कर रहे थे. अजीत दादा स्ट्रांग है? अजीत दादा स्ट्रांग है मुंबई में? है ना, कहाँ पर है अभी बहुत जगह स्ट्रांग है. अंडरग्राउंड से बहुत जगह स्ट्रांग है. आपको ऐसा लग रहा है स्ट्रांग. मतलब क्या वो यंग है, तो उन्हें जो काम किया अंदर से कर रहे हैं. लेकिन अभी भाजपा ने और शिवसेना ने साथ में नहीं लिया है उनको. लिया है. ठीक आहे, ते मर्यादितच बोलत आहेत. मी त्यांना फार खोदून बोलण्याचा विचार केला. अजून काही लोकांनी. काका तुम्ही कुठून आलाय? वरली जिजामाता नगर. जिजामाता नगर. काय डोसा खाता तुम्ही? मसाला डोसा. मसाला डोसा खाता. आता मुंबईमध्ये 15 तारखेला मतदान आहे महानगरपालिकेचं. ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आलेत. समोर भाजप आणि शिवसेना आहे. कसं पाहता तुम्ही हा सामना? भाजप आणि शिवसेना. भाजप आणि शिवसेना. आणि ठाकरे तर म्हणतायत हा मुंबई तोडण्याचा डाव आहे वगैरे, मुंबईची अस्मिता. असं नाही, सगळ्यांचे वोट आहे इकडे. याच्यामध्ये सगळ्याचे एकमत आहे आणि स्ट्रॉंगमध्ये भाजप आणि शिवसेना. भाजप आणि शिवसेना. अशी कुठली 4 कामं आहेत तुम्हाला असं वाटतं की ज्यामुळं लोकांनी भाजप शिवसेनेला मतदान करायला पाहिजे? जो रोड काम है वो सब अच्छा हो गया है. रोड अच्छा है, लोग रहने का बंदोबस्त बहुत अच्छी बढ़िया है. बाकी बहुत अच्छा काम किया है. जो लोगों को प्रोजेक्ट काम चाहिए वो काम मिल रहा है. लोगों को काम हो रहा है. जिसे जो काम चाहिए वो काम हो रहा है. लोक तर म्हणतायत की मराठी माणसाची गळची बी होते मुंबईत. ना असं नाही. लोकांचा गैरविचार आहे लोकांचा. असं नाही काय. आता त्या तिकडे ते एक आपल्या ताई होती, ती म्हणत होती की मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालाय, बाहेर गेलाय, नाला सोपारा दहिसरपर्यंत, तिकडे नवी मुंबईपर्यंत. हे पण आमचा मित्र मराठी आहे. हो, असं काय नाही. असं काही नाही. काय नाही. शिवसेना भाजपा महायुतीचे समर्थक आहेत. ते कामंसुद्धा सांगतायत आणि मराठीच्या मुद्द्याला त्यांनी काउंटरसुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे. काका तुम्ही कुठून आलात? मी नागपूरचा बेटा. अच्छा, तुम्ही फॅमिली नागपूरमधून आलात. अच्छा, तुम्ही मुंबईचे आहात? ठाण्यात. या पुढे या. एक मिनिट. ठाण्यातून आलाय तुम्ही? सॉरी, हाँ, ठाणे से आए. आणि 15ला मतदान आहे मुंबईमध्ये. आता काय समोरचा सामना कसा दिसतोय तुम्हाला? ठाकरे बंधू आणि बीजेपी सोबत आमने सामने आलेत. चांगलं आहे, घडू द्या एकदा.
ठाणे हा एकनाथ शिंदेचा गड आहे आणि तिथे सुद्धा त्यांनी युती केली आहे. ठाण्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय कसा सामना होईल? काफ़ी ठीक रहेगा, बट आई थिंक जितना मुझे पता है बीजेपी और शिंदे ने काफ़ी काम किया है. सो बट तब भी बिकॉज दे हैव यूटी तो इट विल बी क्वाइट एट पार. मुझे दिखाना नहीं है, एट पार सामना, काफ़ी कांटे की टक्कर रहेगी. लेकिन वो तो बोल रहे हैं कि अभी मराठी मानुस मुंबई में प्रॉब्लम में है, भाजपा की वजह से तकलीफ में है. सब इंडियन है, बेसिकली सब इंडियन है. देखा जाए तो अगर बात करी जाए तो बाला साहेब ठाकरे ने हिंदुत्व की बात बोली है. उन्होंने मराठी वगैरह में भी नहीं डिफ्रेंशिएट किया. तो अगर मेन को याद करो तो सिर्फ हिंदुत्व के बारे में सोचो, बाकी सब भूल जाओ. दैट शुड बी द थिंग. जो हिंदुत्व के साथ ज़्यादा है वो ध्यान में रखना चाहिए. उद्धव ठाकरे वो हिंदी बोले या मराठी बोले, है इंडियन ही, क्योंकि आएगा तो हिंदुस्तानी ही मारा जाएगा. कोई तब मराठी वो सब नहीं देखा जाता. दोनों पार्टियां एक दूसरे पर आरोप करती है कि आपने हिंदुत्व छोड़ा. आपको क्या लगता है, हिंदुत्व सच में किसने छोड़ा है? सब टाइम के हिसाब से है. पॉलिटिकल पार्टी है, सब अपने हिसाब से कभी पकड़ते कभी छोड़ते हैं. तो जिस जो टाइम पे जब जो चुनाव रहता है उसके हिसाब से जिसने पकड़ा उसके साथ जाना चाहिए. हिंदुत्व को अगर सपोर्ट करते तो उसके हिसाब से जाना चाहिए. भाजपा कहते हैं कि उद्धव ठाकरे ने हिंदुत्व छोड़ दिया, उनसे वोटर बेस उनका खिसक गया है. आपको क्या लगता है? आप बताइए. उद्धव ठाकरे तो बोल रहे हैं हमने हिंदुत्व नहीं छोड़ा है. आप बताइए, आपको क्या लगता मैं दोनों की बाजू आपके सामने रख रहा हूँ. है? आप बता रहे हो तो उस पर से समझ, आपको भी समझ में आ रहा होना चाहिए. आपके प्रश्न में ही आपका उत्तर है. हमारा काम है लोगों के सामने फैक्ट रखना. लोग तय करेंगे उनको जो भी करना है. तो भाजपा में ही केसरी है ही, तो उसमें हिंदुत्व है. जिन्होंने छोड़ा है उन्होंने छोड़ा है, भले ही वो माने ना. अपने पिता के कदमों पे उतने नहीं चले हैं. तो ते उद्धव ठाकरे यांच्यावरती नाराज आहेत. सॉरी तुम्हाला मी नाराज वाराज नाही. सब पॉलिटिकल पार्टी है, सब अपने अपने हिसाब से चलते हैं. सबका वो है. सॉरी मी त्यांना खाता खाता थोडं अटकलं. पण एकूणच इथे जे नागरिक आहेत, इथे जे नागरिक मुंबईकर आपल्याला जे दिसत आहेत ते अनेक मुद्द्यांवरती नाराज आहेत. रस्त्यावरचे प्रश्न असतील, ग्राउंडवर त्यांना ज्या ज्या अडचणींचा सामना करायला लागतो त्याच्याबद्दल ते दोषी ठरवत आहेत सरकारला. आणि ज्यावेळेला ही निवडणूक होते 15 तारखेला, काय तुम्ही कुठून आलाय? मी नागपूरची आहे, मुंबईला राहते रेंटवर. तुमचं मतदान इकडे आहे? नाही. त्यांचं मतदान इथं नाही, ते नागपूरहून आलात. तुम्ही? इथेच राहतो. तुमचं मतदान मुंबईत आहे? हो, कुठे? डिल्या रोडला. डिलाय रोड. आणि मतदारसंघ कुठला आहे तुमचा? शिवडी. शिवडी. म्हणजे आता काय 15ला मतदान आहे, ठाकरे बंधू एकत्र आलायत, समोर भाजप आणि शिवसेना आहे. सामना कसा दिसतोय तुम्हाला? मला काय माहिती. मतदान करता ना तुम्ही पण? हो, करतो ना. आता मराठीचा मुद्दा आहे, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, वेगळे आता रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य सगळ्याबद्दल बोललं जाईल. तुमची काय मत आहेत राजकारणाबद्दल? 16 निकाल आहे ना, तेव्हा कळेल ना. डायरेक्ट कन्क्लुजन. हां, मग आता मी कसं सांगणार कुणाच्या मनात काय आहे आणि काय नाही. कुणाच्या मनात काय ते मी कसं सांगणार. तुमचं काहीतरी मत असेल ना मुंबईकर म्हणून. काय मला नाही माहिती काय. हे बघा, आता ते बोलायला तयार नाही. ते म्हणतात डायरेक्ट निकालाच्या दिवशी बोलू. म्हणजे मी माझं मतदान कुणाला देणं ते कशाला सांगू. मतदान कुणाला करा हे विचारत नाही आहे. मुंबईतल्या समस्यांबद्दल, प्रॉब्लेम्सबद्दल, अडचणींबद्दल तुमची काय मतं आहेत आणि त्याच्यावर काम कसं केलं जाऊ शकतं. कोण आलं तरी इतके वर्ष विकास कुठे झालाय. मग आता कोण आलं तरी काय तेच करणार आहे, तेच करणार आहेत. मला हे म्हणायचं की आता हे जे अडचणी आहेत तुम्ही सांगतायत, हे कोण पूर्ण करू शकतं असं तुम्हाला वाटतं? काय हे दोघे एकत्र आले ते करतील असं वाटतंय मुंबईकरांना. ठाकरे बंधू म्हणजे पहिल्यापासून मुंबईकरांचं स्वप्न होतं की त्या दोघांनी एकत्र यावं. तर बघू विकास होतोय की नाही. आता ठाकरे बंधूंच्या समोर शिवसेना, भाजपा आहेत, ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहे, यंत्रणा आहे, कार्यकर्त्यांचं बळ आहे. कसं जिंकणार ठाकरे मुंबई? ठाकरेंचीच बोलतो तर ठाकरे येतील ना असं वाटतंय सगळ्यांना. बस एवढंच. अजून विधानसभेला हारले ना ठाकरे. काय बघू आता मुंबईत काय होतंय. विधानसभेचं झालं, लोकसभेला तर जिंकलेत ना. मग असं जज करू शकत नाही कुणाला कधी काय होईल ते. आदल्या दिवशी पण सगळं बदलू शकतं. महत्त्वाचा मुद्दा मांडलाय त्यांनी. मी त्यांना फार वेगळे प्रश्न विचारून बोलायला भाग पाडलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की ते विधानसभेला जरी हरलेले असले तरी लोकसभेला जिंकलेत. ही गोष्ट बरोबर आहे की मुंबईमध्ये 6 जागा आहेत आणि 6 पैकी 3 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्यात आणि 1 काँग्रेसने. 6 पैकी 1 शिवसेना आणि 1 भाजपा. म्हणजे बघा तुम्ही, 4 जागा महाविकास आघाडीकडे होत्या. अजूनही काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात.
तुमचं कुठं आहे मतदान? माझं इकडेच वरलीलाच मतदान आहे. वरलीलाच आहे? हो वरलीलाच. काय करता तुम्ही? मी तर शिकवतो, शिक्षक आहे. शिक्षक आहात? हो. तर तुम्ही आता म्युन्सिपल इलेक्शनसाठी आलं वाटतंय, तर ते पण तुम्हाला माहिती आहे काय कंडिशन आहे काय नाही. कधी एक गोष्ट मराठी शाळांची काय अवस्था आहे? खूप वाईट अवस्था आहे. खूप मराठी शाळा आता बंद झालेल्या आहे. आणि तुम्हाला एक खरं गोष्ट सांगतो, म्हणजे कसं आहे माहिती आहे सर, जे गरीब लोक आहे ना ते लोकच मराठी मीडियममध्ये ते शिकवतात. त्यांचं ते एक ऑब्जेक्टिव्ह जे पॉईंट आहे. पण कसं माहिती आहे, आता लोक असे आहेत की आता कोण मराठीमध्ये शिकवणार, तर सर्व कशात इंग्लिश मीडियममध्ये टाकतात ते. पण मुद्दा हे नाही, मुद्दा हे आहे जे मराठी शाळांचं पतन झालंय, आता तुम्ही शिक्षक आहात, विचारून टाकतो मी तुम्हाला, हे जे आरोप होतात की मुंबईत मराठी शाळांचं पतन होत आहे, शाळा बंद केल्या जात आहेत, पगार दिले जात नाहीत, मुलांची संख्या घटते, कोण जबाबदार आहे याला? हे सरकार जबाबदार आहे. BJPची जी गव्हर्नमेंट बघा सर, अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, तर गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. बरोबर आहे. इकडचा जे फायनान्स मिनिस्टर्स आहे, ठीक आहे, आपलं हे अर्थमंत्री आहे, बरोबर आहे, मग एज्युकेशनल मिनिस्टर आहे, हे यांची जबाबदारी ना सर. पैसे कुठून येतात, काय येतात, कुठे जातात, लोकांना माहीतच नाही. 2 ते 5,000 शाळा मराठी बंद होणार, तर हे विचार कोण करणार? भाजप तर म्हणते 25 वर्ष ठाकरेंची सत्ता होती BMC मध्ये, मग त्यावेळेला त्यांना करता आलं असं नाही. आहे बघा, BMCचं जे बजेट आहे तुम्हाला पण माहिती आहे, 75,000 करोडचं बजेट आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आता लोकांना आता माहिती आहे की कुठं ना कुठं करप्शन असतातच. बरोबर आहे. पण कसं आहे सर, डेव्हलपमेंट पाहिजे. आता तुम्ही बघा कसं असतं ते, आता मेंबर ऑफ पार्लमेंटचं इलेक्शन वेगळं असतं. बरोबर आहे. विधानसभाचं मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं इलेक्शन वेगळं असतं, कॉर्पोरेटचं इलेक्शन वेगळं असतं. पण माझं एकच मान्य आहे की आता कसं आहे, मराठी माणूस एकवटला आहे. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. पण आता मुंबईमध्ये फक्त जे काम करणार ना सर, ते ठाकरेच करणार, उद्धवसाहेब ठाकरेच करणार. बाकी मुंबईला कोणी चालू शकणार नाही. हे तुम्ही मराठी मानताय स्वतःला, खूप मोठी गोष्ट वाटते मला. मी मराठीचं, माझा जन्म इकडे झाला सर. आय प्राऊड टू बी अ मराठी मुस्लिम. समजलं का? मला मराठी माझी ही इट्स अ मदर टंग. म्हणजे कसं आहे, ही मदर टंग आहे माझी. तर मला मराठीचा माज आहे सर. मराठीचा माज आहे. हां, हे लक्षात ठेवा, मला मराठीचा माज आहे. हां. आता हे जे सतत, आता मी विचारतो, तुम्ही उल्लेख केला म्हणून, की मुस्लिमांबद्दल कायम संशयाचं वातावरण निर्माण केलं जातं आणि निवडणुकांच्या काळामध्ये केलंच जात आहे. कारण हा प्रश्न मला वाटतं आता रिलेव्हन्स ह्याच्यासाठी आहे की भाजपचे अध्यक्ष मुंबईचे अमित साटम यांनी प्रश्न केला की जर उद्धव ठाकरे जिंकले तर मुंबईमध्ये खान आडनावाचा व्यक्ती महापौर होईल आणि इतर शहरांमध्ये ज्या पद्धतीने महापौर होतात, मग ते न्यूयॉर्क असेल, लंडन असेल, तर एक प्रकारे पोलराईज करण्याचा प्रयत्न होतो. तुमचा याच्याबद्दल काय टेक? कसं आहे माहिती आहे मग सर, ते वोटिंग पोलरायझेशनचं तुम्ही बोलता ते कसं आहे माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे 40 ते 45% आज पण म्हणजे मुंबईमध्ये मराठी आहे. ते कसं आहे माहिती आहे सर, ते इलेक्शन कसं डायव्हर्ट करायचं आहे. म्हणजे कसं आहे ते हिंदूमध्ये, ठीक आहे, हिंदुइझममध्ये कसं आहे ते कसे त्यांचे वोट आपल्याला भेटायला पाहिजे, तर त्यांची कशी ही पॉलिसी आहे की कसं आहे माहिती आहे, हिंदू अगेन्स्ट मुस्लिम, मुस्लिम अगेन्स्ट हिंदू, असं करून त्यांना वाटतं की ते यावर्षी हे 2026चं इलेक्शन जिंकू शकणार. पण असं हे शक्य नाही, हे लक्षात ठेवा. फक्त BMC तुम्ही जे ठामपणे सांगतायत ना मला की उद्धव ठाकरे जिंकतील, असे कुठले 2 मुद्दे जे तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंना निवडणूक जिंकून येतील? ठीक आहे, 2 मुद्दे बघा. सर्वात पहिली गोष्ट सर, ते तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण पत्रकार आहे, यू आर ऑल्सो नॉलेजेबल पर्सन. कसं आहे माहिती आहे, हे कशाला नेसेसरी आहे? आता तुम्हाला माहिती आहे, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहे, बरोबर आहे, ते सर्व कुठे जातात ते सर? खरं सांगतो तुम्हाला, ते गुजरातमध्ये जा. BJPची पूर्णपणे प्लॅनिंग आहे, हे लक्षात ठेवा. आता हे जेवढं ते मुंबईचे जेवढे डेव्हलपमेंट आहे, जेवढी मोठी कंपनी आहे ना, ते तुम्ही मला एक महाराष्ट्रामध्ये सांगा, तुम्हाला सर्व ते गुजरातमध्ये भेटणार. मोठी कंपनी, जेव्हा नवीन कंपनी पण येते ना, ते तुम्हाला गुजरातमध्ये भेटणार, मुंबई महाराष्ट्रामध्ये भेटणार. मग इकडचे लोक जे आहे, ठीक आहे, त्यांना एम्प्लॉयमेंट कसं भेटणार? आणि इकडचं भाजपचा दावा करत आहे त्यांच्या काळातच मुंबईचा विकास झाला आहे, अटल सेतू झाला आहे, मेट्रोचं काम झालं आहे, मोठे पूल ब्रिजेस बांधले गेले, विमानतळ झालं नाही. ठीक आहे, आता हे नवी मुंबईचं ते अगोदरपासूनच काम चालू होतं ना, पहिल्यापासूनच डिसिजन होता. राजीव गांधी इंटरनॅशनल ते आपलं हे फ्लायओव्हर घ्या, ते कोणी केलं सर? हे स्टार्टिंगची इनिशियल जी पॉलिसी होती ना, हे लोक काय करतात, ॲडॉप्ट करतात आणि काय सांगतात, हे आम्ही केलं. असं नाही ना सर. मला सांगा, इथं वरळी मतदारसंघ आहे, आदित्य ठाकरे आमदार आहेत, शेजारी शिवडीत अजय चौधरी आहेत, इथं महेश सावंत आहेत माहीममध्ये, हा पट्टा जो मराठी पट्टा, तिन्ही आमदार शिवसेनेचे. 1.5 वर्ष आपण म्हणूयात विधानसभेला, काही महत्त्वाचे चेंजेस तुम्हाला दिसत आहेत? हो, म्हणजे कसं आहे मग बघा सर, आता मी जिथे राहतो ना, बरोबर, वर्लीमध्येच राहतो. आता कसं आहे बघा, जी अकाउंटेबिलिटी असते तुम्हाला पण माहिती आहे की आपल्याला काय एक बेसिक फॅसिलिटीज पाहिजे.
एक रोड चांगले पाहिजे, एक इलेक्ट्रिसिटी चांगली पाहिजे, एक वॉटर पाणी पाहिजे, बरोबर, एक शिक्षण पाहिजे. आता कसं वर्लीमध्ये आहे सर, वर्ली एक चांगला म्हणजे मुंबईमध्ये बघितलं ना खूप सर्वात पॉश एरिया आणि डेव्हलप्ड एरिया. आता मी जिथे राहतो तिकडे रोडचं काम चालू आहे. रोडचं काम कोण करतोय? आदित्य ठाकरे करतात. आदित्य ठाकरे कोण आहे? मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आमदार आहे, ते करतात. म्हणजे कसं आहे, आम्हाला काम दिसतो. आमचं काय काम असलं ना सर, आम्ही जातो त्यांच्याकडं, ते काम करून देतात आम्हाला. असं नाही की नाही करत. मी हे नाही बोलत. कसं माहिती आहे सर, काम बघा, मी म्हणजे कसं असं नाही की डायरेक्ट मी तुम्हाला बोलतो, मी काम बघून बोलतोय की आमचं काय पण काम असलं तर ते करतात. असं नाही की नाही बाबा नाही करणार, असं नाही, ते काम करतात. त्यांच्या बोलण्यातून खूप सारे मुद्दे आले. ते शिक्षक आहेत स्वतः पेशाने आणि मराठी शाळांच्या बद्दल सुद्धा मी त्यांना विचारलं आणि ते स्पष्ट मराठी बोलतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. वरळी मतदारसंघाबद्दल सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा झाली. काही अमराठी नागरिक होते, त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनीसुद्धा रोखठोक मतं मांडलेली आहेत. तरुण, ज्येष्ठ नागरिक किंवा आपण ज्याला म्हणूया 40च्या वरच्या सोबतसुद्धा आम्ही बोललो. सगळ्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवते की मुंबईमध्ये अजूनही बेसिक सुविधा पूर्ण झालेल्या नाही आहेत. ट्रॅफिक, रस्ते, गटर, इमारतींचे छोटे मोठे विषय, रोजगार, महागाई असे अनंत प्रश्न अजूनही मुंबईमध्ये बाकी आहेत असं मुंबईकरांचं म्हणणं आहे. या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला 15 जानेवारीला मुंबईच्या भविष्याचा फैसला केला जाईल आणि 16ला निकाल लागेल, त्याकडे मुंबईकरांचं आणि त्यांच्या भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा लक्ष या मतदानाकडे, निकालाकडे असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मुंबईच्या राजकारणाबद्दल, निवडणुकीबद्दल, रोज होणाऱ्या सभांबद्दल, राजकीय समीकरणांबद्दल जर तुम्हाला अजून तपशीलवार माहिती जाणून घ्यायची असतील तर मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये आणि लाईव्ह सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. पाहत राहा मुंबई तक. कॅमेरामॅन महेश मोरेसोबत मी आतिक, वरळी, मुंबई.